आज वाघोली पुणे या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा संपन्न झाला आणि महाराष्ट्र केसरीचा सदगीर ठरला। आज आपल्यासमोर उपाध्यक्ष सन्माननीय यांच्याशी आपण आजच्या कुस्तीबद्दल जाणून घेऊया। आजची एवढी मोठी कुस्ती स्पर्धा झाली, या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली, कसं बघता या कुस्तीकडे ही महाराष्ट्र केसरीची लढत कशी झाली? दोन्ही पैलवान चांगले होते, दोन्ही पैलवानांचं योगदान या कुस्तीसाठी खूप आहे आणि ज्या आज प्रेक्षकांनी त्यांना जी दाद दिली, दोन्ही पैलवानांनी एकदम चांगली कामगिरी केली। त्यात सदगीर पैलवान जिंकला, त्याच्याबद्दल सर्वांना उत्सुकता होती की कोण जिंकेल। स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे, निश्चितच आहे। परंतु आजचं रामकृष्ण अण्णा सातव पाटलांचं नियोजन कसं वाटलं? या नियोजनाबद्दल खूप छान सातवानाने जे आज नियोजन केलं होतं ते सर्व महाराष्ट्राने किंवा भारताने बघण्यासारखं होतं, कारण अशी पुढे कुस्ती व्हावी त्यासाठी अण्णांनी जे मैदानाची जी रूपरेषा रेखली ती चांगल्या पद्धतीने केलेली। निश्चितच आहे। तर हे होते भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष सन्माननीय DR जाधव अण्णा, अशोक सावंत, वाघोली।